नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर इथल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट मधून शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने 18,000 रुपये काढले होते। सदरील ही व्यक्ती आपल्या मुलीसोबत बँकेत आल्याने भाग्यश्री शंकर भडंगे ही मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13,000 रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर सदरील ही बाब भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक रेश्मा सवणे यांनी पोलीस स्टेशनला कळवलं असता इस्लापूर पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। माझं नाव भाग्यश्री शंकर भडंगे आणि माझा भाऊ आहे सोबत, भाऊ आणि वहिनी आहे सोबत। आम्ही तिघ जण, माझा बाबा आणि वहिनी आणि मी आले होते सोबत। तर पैसे उचलले आम्ही, नंतर 18,000 उचलले होते, बाबाचे होते ते 18,000 उचलले। नंतर 18,000 उचलल्यानंतर ते बॅग मध्ये टाकले, आम्ही बॅग मध्ये टाकले। 18,000 होते, 18,000 बॅग मध्ये टाकले। 2 बंडल होते, म्हणजे एक 50चं होतं आणि एक 100 वाल्या नोटचं होतं। ते बंडल आम्ही बॅग मध्ये टाकले। तर 500च्या होत्या वाटते, तर त्यांनी टाकले ते आणि बॅग मध्ये टाकल्या। इथं गटाचे ते मॅडम आहेत ना, तर त्यांच्याजवळ ते एक आजोबा होते, त्यांची ते स्लिप भरून द्यायची होती म्हणून ते आले होते आम्ही तिथं, आणि त्या मॅडमला बोलायचं होतं आम्हाला म्हणून तिथं आल्या होत्या। तर ते एक माणूस म्हणजे मागं होता आणि ते खूप जवळ येऊन थांबला होता, मला माहित नाही, माझं लक्ष नव्हतं मागे। आणि त्याने ते बॅग मधून काढले, तर सीसीटीव्ही मध्ये बघितलं तर ते दिसत आहेत, काढले त्यांनी पैसे। धारावीतील छोटा सायन रुग्णालयासमोर एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे RMC मिक्सर लॉरीने दुचाकीस्वाराला चिरडलंय आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। साहूनगर पोलिसांनी लॉरी चालकाला तात्काळ अटक केली असून पुढील कारवाईसाठी पीडितेचा मृतदेह सायन रुग्णालयात नेण्यात आलाय। तर FIR देखील नोंदवण्यात आली आहे आणि पुढील तपास अद्याप पोलीस करतायत। बिहारमधील बोधगया इथे असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात आज मुंबई इथल्या आझाद मैदान इथे महाआंदोलन करण्यात आलंय। यात मुख्य निमंत्रक हे RPI पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड हे होते। बोधगया इथे 1949 नुसार महाविहार होतं आणि 4 बौद्ध आणि 4 ब्राह्मण आणि 1 कलेक्टर तोही हिंदू असावा असे 9 जणांच्या कमिटीने या महाविहार मध्ये असावी असा कायदा होता। मात्र बौद्ध समाजाच्या लोकांनी हे मान्य नाही केलं आणि प्रत्येक धर्मामध्ये त्यांचे धर्मगुरू असतात, म्हणून आम्हाला महाविहार हे मुक्त करायचं आहे अशी मागणी बौद्ध भिक्खूंकडून करण्यात येते। त्यांच्या रथयात्रा निघतात, तसं आमच्या महाबोधी विहाराची एक रथयात्रा आता मुंबईतून निघायला पाहिजे आणि प्रत्येक संघटना, प्रत्येक राजकीय पक्ष मागे ठेवून मी बौद्ध आणि माझा समाजासाठी मी काय केलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी बाहेर येणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। बधाई के पात्र मैं भी खोज रहा था कि आप कहाँ हैं, और पंचशील गले में डाल के एक मसूदा आप ही होंगी। बधाई के पात्र है, मैं तो कब से परेशान। अरे आपकी निगाहें, आप सभी की निगाहें पहचान है हमारी, और आपकी मुस्कुराहट शान है हमारी। इसी में मेरा कहना है, रखना अपने आप को हिफाजत से, क्योंकि आप सभी की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन त्यांच्या समर्थनात आझाद मैदान येथे आंदोलन केले जातात। आपल्यासोबत RPIचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, नेमकं कशासाठी हे आंदोलन आहे आणि काय आपण आझाद मैदान मध्ये मुद्देगन मांडणार? नहीं, अभी बंद करना पड़ेगा हमको ये पाखंडियों का शोर, और करोड़ों के तादाद में चलो बुद्ध गया की ओर हा नारा देत आम्ही बुद्ध गयाच्या दिशेने जाणार आहोत। बुद्ध गयामध्ये ज्या पाखंडी लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या असताना तिथे 5 पांडव आहेत, शंकराचं त्या ठिकाणी शिवलिंग बसवलेलं आहे आणि त्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण करायचा, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचा प्रकार हा सुरू आहे। हे काय बरोबर नाही। नरेंद्र मोदीजीच्या सरकारला बदनाम करायचा हा प्रकार आहे। जो काय ब्राह्मणवाद असेल, मनुवाद असेल, त्यांनी आपल्या घरामध्ये पाळला पाहिजे। आणि बुद्ध विहार ह्या बौद्ध गया ही आमची अस्मिता आहे। त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि तिथे जर अतिक्रमण होत असेल तर पुन्हा एकदा धर्मासाठी आणि शांतीसाठी आम्हाला युद्ध करावं लागेल। ज्या पद्धतीने भगवान बुद्धांनी आम्हाला शांती शिकवलेली आहे आणि कलिंगच्या महायुद्धामध्ये सम्राट अशोकाने क्रांती आम्हाला शिकवलेली आहे, म्हणून आज हा आझाद मैदानामध्ये आम्ही महाआंदोलन उभा केलेला आहे।
बौद्ध विहार गयाचं हे बुद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. बिहार प्रशासनाची सोबत आपलं काही बोलणं झालं काय? बिहार प्रशासनाशी आता नेते रामदासजी आठवले साहेब त्यांच्याशी बोलणार आहेत. आठवले साहेबांनी पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आंदोलन छेडण्याचे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि मी तिकडच्या एसपीशी बोललेलो आहे स्वतः, पण एसपी काय तेवढं का मनावर घेत नाही. आता लगेचच आम्ही आमचा मोर्चा झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री जे किंवा आम्हाला शिष्टमंडळ भेट देतील त्यांच्या माध्यमातून आम्ही बिहार सरकारला चेतावणी देणार आहोत. बिहार सरकारला सांगणार आहोत की हा काय प्रकार बरोबर नाही. ज्यांनी अतिक्रमण केले त्याच्यावर केसेस घेतल्या पाहिजे आणि 1959चा जो कायदा आहे तो रद्द केला पाहिजे आणि बुद्ध गयाचं बुद्ध विहार महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे आमची अग्रगण्य मागणी आहे. आपण पाहू शकता की बिहार मधलं जे बौद्धगया आहे ते बौद्धांच्या अंतर्गत द्यावं म्हणून त्यांची अशी मागणी करून रमेश गायकवाड हे आझाद मैदानमध्ये मोर्चा करत आहेत, आंदोलन करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. वनदाव्याच्या मागणीसाठी 27 फेब्रुवारीला भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू तालुक्यातील कासा वन कार्यालय इथे आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाची सुरुवात चारोटी ब्रिज पासून झाली आहे, ज्यामध्ये तरुणांबरोबरच महिलांचीही लक्षणीय संख्या होती. हजारोंच्या संख्येने निघालेला हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भर दुपारच्या उन्हात 2 किलोमीटर चालत कासा वन विभाग कार्यालयावर धडकलाय. 2005 साली वन अधिकारी कायदा तयार झाला होता आणि 2008 मध्ये त्याचे नियम बनवण्यात आले. मात्र आज 20 वर्ष उलटले तरीही आदिवासींना पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनीवर हक्क मिळालेला नाहीये. या अन्यायाविरुद्ध संतप्त मोर्चेकरांनी दिवसभर वन विभाग कार्यालयाला घेराव घातलाय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आलं होतं. मोर्चेदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षाचे शिष्टमंडळ आणि वनक्षेत्रपाल सुजत कोळी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रलंबित वनदावे निकाली काढण्यासाठी येत्या 10 दिवसात स्थळ पाहणी करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असं लेखी आश्वासन वन विभागाने दिले. त्यामुळे हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. वन विभागाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या डहाणू तालुका सहसचिव सविता महालोडा यांनी दिलाय. आमचे आजोबा पंजोबा हे जंगलाचे कुशीत राहिलेल्या लोकांना आज फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणते तुम्ही जंगलाचे नाही. मग जंगल कोणी राखलं? आदिवासी जंगलात राहिले त्या जंगलेचे कुशीत वाढले. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा धिक्कार असो, गरिबांची कामं रखडवणाऱ्या फॉरेस्टरांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? जमीन आमच्या हक्काची, अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे जमीन आमच्या हक्काची, पिंपरी चिंचवड इथे थेरगाव या भागात राहणाऱ्या सोनम लोंढे आणि रेश्मा चव्हाण या महिलांच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड इथल्या गाव गुंडांनी मानसिक छळ केलाय आणि नाना प्रकारे त्यांना त्रास देण्याचा देखील प्रयत्न केलाय. तर यावेळी त्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली असून त्यांच्या घरात घुसून मूत्र विसर्जन केल्याचं देखील सांगण्यात येते. तर त्यांच्या पिण्याच्या पाण्यात मेलेले उंदीर टाकण्याचा घृणास्पद प्रकार देखील त्यांनी केलाय. तर या सर्व प्रकाराची तक्रार त्यांनी स्थानिक पोलिसांकडे करायला गेली असता एकही तक्रार त्यांची पोलीस प्रशासनाने ऐकली नसून त्यांचीच तक्रार केल्याचं सांगण्यात येते. तर या 2 महिलांनी पिंपरी चिंचवडवरून मुंबईत येऊन आझाद मैदानावर 20 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. त्याच्या जागी आमच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या, आमच्या घरामध्ये पिशवीत शू करून फेकण्यात आली
आमची 10 वर्षाची मुलगी आहे, पोलिसांसमोर त्या मुलीला मारून आमचा जो पुरावे आहे, 2 वर्षाच्या लोकांनी आम्हाला वागणूक दिली, त्याचे पुरावे होते, ते पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी आमचा मोबाईल हिसकावून घेतला. कुठलाच नाही. आमच्या मागणी काय आता? आमचं सरकारी पाणी बंद केले. आज हे लोक म्हणतात की ते सरकारी पाणी तुम्ही विकत घ्या म्हणतात, ते बाकीच्या लोकांनी घेतलंय तर तुम्ही पण घ्या म्हणून, असं म्हणून आम्हाला सांगतात. तर मग आम्हाला 15 तारखेला या लोकांनी हाकलून दिलं होतं आझाद मैदानवाल्यांनी बाहेर. मग काही दिवस म्हणजे 2-4 दिवस आम्ही जे रेल्वे स्टेशन आहे आझाद मैदान समोरचं तिथं राहिलं. तर मग डीसीपी साहेबांकडे आम्ही गेलो असतो, डीसीपी साहेबांनी सांगितलं भाऊंनी आमचा शोध काढला, आम्हाला डीसीपी साहेबांकडे नेलं. तर डीसीपी साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही बेड घालून देतो, पण आतापर्यंत आज आम्हाला इथे येऊन 20 दिवस तरी झाले, तरी त्यांनी अजून आमची काही बेड पण घालून दिली काहीच नाही. आम्ही अजून पण इथं असंच आहे आणि आम्हाला इथं कसली माहिती दिली जात नाही. आम्ही निवेदन दिले ना तर हे साहेब घेणार ते साहेब घेणार असं म्हणून एकमेकांवर ढकलतात. आणि आमच्या निवेदनावर जी महानगरपालिकेने यांना साथ दिली, पोलिसांनी साथ दिली, यांनी आम्हाला सरकारी पाणी द्यावं. त्याचबरोबर जी महानगरपालिकेने काय प्रकारची कारवाई केली याचा तपास घेऊन महानगरपालिकेची जी योग्य ती योग्य कारवाई असेल पोलीस प्रशासनावर त्यांच्यावर कारवाई करावी. आमचं जी शौचालय तोडलं, जी नुकसान आमची केली ती महानगरपालिकेने माफीनामे सहित द्यावी. आणि जी त्या कारवाईच्या दरम्यान जी व्हिडिओ आमचा मुलगा काढतो म्हणजे पोलिसांनी आमच्या मुलाला बेदम मारलं, त्यांच्यावर जी असेल ती योग्य कारवाई करावी. आणि जे त्यांच्या घरातले जे सचिन पांचाळ म्हणून जो पोलीस आहे तर तो जे म्हणजे देशाची सेवा करायची, जे फक्त घरच्यांची हे करतोय, मनमानी पूर्ण करतोय, त्याच्यावर योग्य ती योग्य कारवाई व्हावी. आणि ज्या पोलिसांनी त्यांना साथ दिली त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी. आमचं फक्त एवढंच मागणं आहे. आम्ही पिंपरी चालत आलेलो आम्ही आणि आम्हाला 7 तारखेला निघालेलो, आम्ही 13 तारखेला इथे पोहोचलेलो आहे. आमची 2 छोटी मुलं, एक 10 वर्षाचं, एक 12-13 वर्ष, असे 5 जण आम्ही इकडे आलेलो. पण आम्ही इतके दिवस बसलो तरी आमची यांनी दखल घेतली नाही. मुख्यमंत्री साहेब तिथं असताना पण मंत्रालयाच्या लोकांनी आम्हाला कोऱ्या कागदावर सही अंक मागितले. कोऱ्या कागद काय माहिती कशासाठी माहिती नाही काय. आमची भेटी गावात ना आम्ही दिलेलं निवेदन कचऱ्यात फेकतात हे लोक. किती दिवस आम्ही इथं आम्हाला शिवीगाळ केली, आमच्या लहान पोराला मारलं, लहान पोरांना आमच्या मारलं. आम्ही कंप्लेंट केलेलं, आमची कंप्लेंट घेतली ना, आमची कुठली दखल घेतली नाही. आम्हाला 10-12 वाजेपर्यंत बसून आमच्या पोलीस स्टेशनकडनं आमच्या फरच्या पुसून घेतल्या आमच्याकडनं. आम्हाला म्हणतात त्या लोकांच्या घरी तुमची गुन्हेगारी करायची लायकी नाही, तुम्ही त्यांच्या विरोधात न्याय मागाय उठलात का? आणि आम्ही प्यायचं पाणी आणतात, आमची लेकर त्याच्यात मेलेली उंदरं यांनी टाकलेली, शिव करून आतमध्ये पिशव्या टाकल्या आमच्या घरामध्ये. आम्ही अजून किती अन्याय सहन करायचा. 4 चाकी आमच्या मोठ्या बहिणीच्या अंगावर गाडी घातली, आम्ही पायी चालत मुख्यमंत्री साहेबांकडे साकडं घालायला आलो. पण हे सगळे लोक मुख्यमंत्री साहेबांपर्यंत कुठली गोष्ट जाऊ द्यायनात, कुणाला कळू द्यायनात. 3 भाव आहेत तरी 3 भावापैकी कुणापर्यंत गोष्ट जायना हे लोक सांगणार. आमचे निवेदन कचऱ्यात फेकायला लागले. काय नेमकं घडलं आपल्यासोबत? आपण साहेब, आमचं 12-13 वर्षाचा मुलगा आहे, ते आमच्या दारामध्ये थांबलेला असताना तपकिरी यांनी घरात म्हणजे दारात येऊन त्याला मारलं होते. आमची जात काढली, त्यांना जाब विचारायला गेलो असतं त्यांच्या पोरांनी आमच्या घरात ढकलून बांबूनी मारहाण केली. आम्ही तक्रार द्यायला गेलो तर आमची तक्रार घेतली नाही. तक्रारीच्या नावाखाली या लोकांनी आम्हाला 2-3 वेळा मारहाण केली घरात घुसू, तरी यांनी तक्रार घेतली नाही. आणि आम्ही मग कमिशनर साहेबांना अर्ज केले, डीसीपी साहेबांना केले, त्यांनी आदेश दिले की ह्यांची तक्रार लिहून घ्या, पण त्याला